Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हेलिकॉप्टरमधून उतरताना ज्या बॅग्स होत्या त्या बॅग्समध्ये नेमकं काय आहे अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. ज्या पद्धतीचे गंभीर आरोप करतायत संजय राऊत आणि त्यांनी व्हिडिओसुद्धा ट्विट केलेला काय म्हणा. हे बघा, कोणताही नेता असो, ते उद्धव ठाकरे असोत का आणखी शरद पवार असो, हे प्रत्येक नेता हा आपल्याबरोबर कधीही कोणत्याही कार्यक्रमात, हे निवडणुकी सोडून द्या, पण कोणत्याही ठिकाणी त्यांच्याबरोबर कपड्याच्या 1-2 बॅग हे असतातच. गर्दीमध्ये जाणं असतं, कुणाला भेटणं असतं, एखाद्या वेळेला एखादं शर्ट फाटलं, या सगळ्या गोष्टीसाठी ही तयारी, पूर्वतयारी सगळ्यांची असते. आणि नेता एकदा इथून निघला तिकडं जाणे, तिथून तिथं जाणे, या सर्व प्रकारामध्ये कपडे हे खराब होतात. आता मी उद्धव ठाकरेने किती बॅगा आता आमच्याकडे संभाजीनगरला आले, किती बॅगा आणल्या ते काय तुम्हाला दिसलं नाही का? मग आम्ही त्याचा आरोप करतो का? पण बेबुनियाद आरोप करून काहीतरी नवीन शोध लावलेला आहे, जावई शोध ज्याला म्हणता येईल, तो करायचा प्रयत्न हा संजय राऊत मूर्खपणाच्या लक्षाने त्याचं नेहमी दाखवून देतो. आम्ही किती बेअक्कल आहोत हे वारंवार तो ठासून लोकांच्या मनावर बिंबवतोय. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. नक्कीच, पण त्यांनी रात्रीचं खेळ चाले या मथळ्याखाली हे ट्विट केलेलं आहे. आणि ते वारंवार म्हणतायत की नाशिकमध्ये पाऊस म्हणजे पैशांचा पाऊस पडलेला आहे आणि हे सगळं मुख्यमंत्रींकरवी होत आहे. मुख्यमंत्री बॅग्स घेऊन गेले, त्यामध्ये पैसे होते, असा कुठेतरी त्यांचा आरोप आहे असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना पैसे देत आहेत, मुख्यमंत्री पैसे वाटतायत, काय लावलंय तुम्ही? एका गोष्टीचा मला अभिमान आहे, मुख्यमंत्री कमीत कमी यांच्या आरोपानुसार कार्यकर्त्याला सांभाळतात, एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. आणि पैशाच्या पावसाने कधीही निवडणूक जिंकता येत नाही. नसता माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा आमदारच झाला नसता, टाटा बिर्ला ह्या देशाचा पंतप्रधान झाला असता. परंतु जो पराभव दिसायला लागला आहे की आता आपलं महाविकास आघाडीचं काही खरं नाही, मग एकीकडून सांगायचं की पैसे वाटले म्हणून आम्ही पडलो, कधी ईव्हीएमचं खराब, ईव्हीएम मशीनने गडबड केली म्हणून आम्ही हारलो. हे आता हरण्यामागचे कारणं काय काय असू शकतात हे लोकांच्या मनावर आतापासूनच बिंबवायला सुरुवात केलेली. म्हणजे 4 जूनला जेव्हा निकाल लागेल ना, त्या दिवशी आम्ही तर पहिलं सांगितलं होतं ना पैसे वाटले, आम्ही पहिलं सांगितलं होतं ना असं केलं, आम्ही पहिलं सांगितलं ना या राजकीय दबाव यांनी वापरला. ही कारणं आतापासून तयार करण्याचं यांची प्रोसेस सुरू झालेली आहे. एक प्रश्न जो विचारतायत की बॅगमधून कोणता माल नाशिकला पोहोचला आहे, याला उत्तर कसं देणार? अरे खोलून पाहायचं असतं ना, तू कॅमेरा लावून बसला होतास ना, तर खोलून पाहायचं असतं. एवढे सर्व यंत्रणा सर्व असताना अशा पैशाच्या बॅगा अशा आणल्या जात नाहीत. तुमच्या मातोश्रीवर खोके आम्ही कसे गपचूप पोहोचले तसे गपचूप पोहोचावं लागतात, या पद्धतीने नाही पोहोचवता येत. आणि मग तिथून आपल्याला कुठं ट्रान्सफर करायचे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. गंभीर आरोप केले तुम्ही मातोश्रीवर खोके पोहोचवण्याचा. मग काय नवीन काय आहे त्याच्यात? काय या उभ्या महाराष्ट्राला माहीत नाहीत या गोष्टी? आणि ज्यांच्याकडून घेतले त्यांनी सांगितलेलं नाही आहे. बरं, रोहित पवार पण आरोप करतात. रोहित पवारांनी पण एक व्हिडिओ ट्विट केला आहे, पैसे पडले आहेत असे जमिनीवर, अशा आशयाचा तो व्हिडिओ आहे. मग आता रोहित पवार जो आहे ना, याने आता डायरेक्टर होणार आहे काही दिवसानंतर. हे असे बनावट व्हिडिओ तयार करणे, त्याचे व्हिडिओ करणे, त्या क्लिप व्हायरल करणे, हे एक नवीन जोश आहे ना, नेतृत्वाचा जोश. मग हे असे फंडे हे वापरायला सुरुवात केलेली आहे. अरे पवार घराण्याने काय केलं हे थोडंसं लक्षात घ्या. त्यांचे तुम्ही पण आता वंशज झालेले आहात, म्हणून त्याच धर्तीवर चालू नका. समाजामध्ये समाजाला काय पाहिजे त्याकडे लक्ष द्या. कोणी काय केलं, याचा व्हिडिओ कसा काढायचा, त्याची बदनामी कशी करायची, आता हे धंदे तुमच्यासारख्या लोकांना शोभत सुद्धा नाही ना. परंतु आता राजकारणामध्ये कोणत्याही थराला आम्ही जाऊ शकतो हे आता यांनी सिद्ध केलेलं.
झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. तर काल राज ठाकरे ठाण्यामध्ये होते, त्यांची सभा झाली आणि त्या ठिकाणी नेमकं ते कुणाच्या बाजूने बोलत होते याबद्दल आता चर्चा सुरू झालेली आहे आणि बरेचसे फटकारे त्यांनी ओढले, ज्यामध्ये त्यांनी एक भाष्य असं केलं आहे की बाळासाहेबांवर ज्यांनी टीका केली, ज्यांनी बाळासाहेबांच्या अटकेचं वॉरंट काढलं ते छगन भुजबळ तुम्हाला कसे चालतात. म्हणजे हा प्रश्न शिवसेनेला त्यांनी विचारलेला आहे, भाजपलाही विचारलेला आहे, याचं उत्तर कसं देणार. हा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा विचारलेला आहे. 2.5 वर्षात सत्तेमध्ये त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे बसले होते. मग तुम्ही हा विचार का करत नाही. छगन भुजबळांनी टीका केली होती, ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. म्हातारड्या म्हणणाऱ्या सुषमा अंधारे यांचे आता स्टार प्रचारक आहेत. उद्धव साहेबाला तर तुमच्या उरावर आणखी आदित्यला घ्या, त्यात दहीहंडी फोडणारे सुषमा अंधारे तुमच्या बरोबर आहेत. अनेक ते आजूबाजूचे नेते आहेत, भास्कर जाधव असेल, आणखीन सचिन अहिर असेल, हे तुमचे का गुणगान गात होते, आरती का उभारत होते का. परंतु हे आता तुम्हाला चालत आहेत. त्या आशयाने सुद्धा राज ठाकरे साहेबांचं हे म्हणणं असणार आहे. तुम्ही संभाजीनगरचे आमदार आहात, संदीपान भुमरे आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. किती विश्वास आहे तुम्हाला, किती लाख मतांनी त्यांचा विजय होईल असा विश्वास आहे. 100% संदीपान पाटील भुमरेंचा विजय होणार आहे आणि प्रचंड मताने होणार आहे. जवळपास 1.5 लाखाची लीड असेल असा आमचा अंदाज आहे. कारण की या संभाजीनगरमध्ये जे ते पालकमंत्री असताना त्यांचं असलेलं काम असेल किंवा गेली 5 टर्म ते आमदार आहेत, म्हणून राजकारणाचा त्यांना खडानखडा माहिती आहे आणि सर्वसामान्य लोकांना सुद्धा आपल्यातला खासदार आपण निवडून देतोय म्हणून याचा आनंद आहे. आज जर सकाळपासून पाहिलं तर लोक लाईन लावून मतदानाला उत्साहात बाहेर पडलेले आहेत. त्याचा परिणाम निश्चित त्यांच्या विजयावर होणार आहे आणि त्यांची लीड ही वाढणार आहे. मशाल बाण की खान. फक्त बाण, धनुष्यबाण, रामाचा बाण, धनुष्यबाण. नक्कीच. आणि हा धनुष्यबाण आता थेट दिल्लीपर्यंत जाणार. जाणारच. महायुतीचे सर्व उमेदवार जे आहेत ते आता ताकदीने लढलेले आहेत आणि ते निवडून येणार आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा सर्वात जास्त खासदार देणारा राज्य ठरणार आहे. म्हणून जे मोदी साहेबांनी या ठिकाणी मेहनत घेतली त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा भाकीत करता ते खरं होतं, त्यामुळे हे भाकीत सुद्धा तुमचं खरं होईल. 100% खरं होणार आहे. साधी गोष्ट नाही आहे. आम्ही भाकीत असे कुठे भाकीत करत नाहीत. आम्ही का संजय राऊत आहोत का. संजय शिरसाट आणि संजय राऊतमध्ये हात तर फरक आहे. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळी संदीपान भुमरे जर समजा खासदार झाले तर या ठिकाणी त्यांचं जे प्रस्थ आहे ते प्रस्थ नेमकं कोण सांभाळणार. कारण तुमच्या देखील नावाची चर्चा आहे. ते कुठं वनवासात चालले, ते इथंच राहणार आहेत. म्हणून आमचं प्रस्थ वगैरे काही नाही. आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत. काही टेन्शन नाही. खासदारही आमच्याबरोबर राहणार, सर्व आमदार राहणार आणि मिळून आम्ही हा पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करणार. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी धनुष्य बाणाचा विजय होईल. आम्ही संजय राऊत नाही आहे, मी संजय शिरसाट आहे, असं थेट आव्हान जे आहे ते संजय शिरसाट करताना पाहायला मिळतात आणि संदीपान भुमरे यांचाच विजय होईल असा विश्वाससुद्धा व्यक्त करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन.